सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू आहे। एबीपी माझाची टीम ही प्रत्येक ठिकाणी पोहोचते आहे। आज आम्ही थेट रिक्षा चालकांना गाठलंय। त्यांच्यात लोकसभेबद्दल किती उत्सुकता आहे, ते नरेंद्र मोदींना की राहुल गांधींना, अशा कोणाबद्दल त्यांचं मत सकारात्मक आहे। पिंपरी चिंचवडमधील या रिक्षा चालकांनी त्यांच्या शैलीत या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत, पाहूयात। लोकसभेच्या अनुषंगाने एबीपी माझा समाजातील सर्व घटकांशी बोलण्याचा प्रयत्न करते, त्यांची नेमकी काय मतं आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करते। आता आपण आलेलो आहोत पिंपरी चिंचवडमधल्या संत तुकाराम नगरच्या बस स्टॉप जवळ आणि इथं रिक्षा चालक आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत त्यांचं काय मत आहे। काय चाललंय आता देशात? देशात काय चाललंय आता? सध्या तरी गरमीच आहे भरपूर, राजकारण पण तापलंय। राजकारण तर त्याच्यापेक्षा जास्त तापलेलं आहे। राजकारणाचा काय विचार होतो नका, राजकारण तर भरपूरच तापलेलं आहे। राजकारणचं काय आता म्हणजे बोलण्यासारखं काहीच नाही असं, कारण सगळ्याच बाजू अशा आहेत की त्या बोलण्याच्या पलीकडे पण आहेत। मतदानाबद्दल काय विचार आहे मनात? मतदानाबद्दल करायचं झालं तर आपलं काँग्रेस बरं आहे। भाजपने काय केलंय, किती महागाई केली, 500चा सिलेंडर 1100 वर आलाय, तेलाच्या पिशव्या महाग झाले, सगळंच महाग झाले। आधी एकनाथ शिंदे महायुतीत गेले, मग अजित पवार महायुतीत गेले, ते तर म्हणतात की आम्ही जनतेच्या हितासाठी गेलोय तिकडे। काय केलंय? काहीच केलेलं नाही। काय जनतेच्या हितासाठी काय काय स्वतःची पोळी वाजून गेलेले सगळे लोक आहेत। जनतेसाठी काय झालं हे चाललंय, स्वतःचे घर बांधण्यासाठी चाललेलं। विकास कामं होतात आहे, पण त्याच्याबरोबर आहे ना तुमचं हे पण होतं ना, एका ठिकाणी म्हणजे दुसऱ्या एखाद्या एकच क्लास वरती जातोय, बाकीच्या पण क्लासचा विचार करा ना। त्याच्यामुळे आजच्या दिन तर कोणाला बघायलाच भेटत नाहीत। पण बीजेपी काही कामाचीच नाहीये। आपल्याला जी सरकार लोकांचं काम करतील अशी सरकार पाहिजे। आता एकमेव पक्ष असा दिसतो की वंचित बहुजन आघाडी या सगळ्या पक्षांना घेऊन सोबत चाललेले, सगळ्या समाजाला घेऊन। काय मग आता यावेळेला कुणाला, नरेंद्र मोदींसाठी मतदान करणार का राहुल गांधी? नाही, महाविकास आघाडी, आम्ही महाविकास आघाडी, राहुल गांधी, माननीय शरदचंद्र पवार यांना का वजह नाही विकास करू शकतात यांचा विश्वास आहे आमचा। तर हे सगळे रिक्षा चालक होते आणि त्यांची नेमकी या लोकसभेच्या अनुषंगाने काय मतं होती हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला। नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।